Hello everyone. Today's our topic is a national income and we will discuss methods of measurement of a national income. This is a very important chapter for the exam because national income is the current subject and every student should know that how the calculated national income and what is the meaning of national income. So as per your information, as per your knowledge, you know that national income is the one of the important subject matter of a macroeconomics. And national income is the flow of goods and services which becomes available to a nations during year. And national income is the mean a total value of goods and services produced annually in a country. Yeah, national income is aggregate monetary value of all final goods and services produced in a economy in a year. आज आपण बघणार आहोत जी महत्त्वाची संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्न. आपण आत्ता 7वा धडा सुरू केलेला आहे इयत्ता 12वी अर्थशास्त्रमधला. हा धडा अतिशय महत्त्वाचा आहे कारण एकतर याच्यावरती 2 ब्रॉड क्वेश्चन्स तयार होतात. पहिला ब्रॉड क्वेश्चन्स हा तयार होतो की एक्सप्लेन द मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ अ नॅशनल इन्कम हा प्रश्न तयार होतो. सेकंड प्रश्न तयार होतो की व्हॉट आर द डिफिकल्टीज इन मेजरिंग नॅशनल इन्कम. तर हा दुसरा प्रश्न या ठिकाणी तयार होत असतो. तर त्यामुळे तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. मग त्या राष्ट्रीय उत्पन्न मापन करत असताना तुम्हाला हे माहीत आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे देशाच्या एका आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवांचं पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह कशा रीतीने कार्य करतो हे देखील तुम्ही अभ्यासलेले आहेत. तर आजची आपली संकल्पना आहे मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ अ नॅशनल इन्कम. सो लेट डिस्कस फर्स्ट दिस इज अ डेफिनेशन बाय नॅशनल इन्कम कमिटीज and is a national estimate measure the volume of a commodity services turned out during a given period counted with the duplication. तर राष्ट्रीय उत्पन्न मापन करत असताना राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या एकूण 3 पद्धतीद्वारे राष्ट्रीय उत्पन्न मापन केलं जातं. पहिली फर्स्ट मेथड आहे आउटपुट मेथड या प्रोडक्ट मेथड, सेकंड इन्कम मेथड अँड थर्ड एक्सपेंडिचर मेथड. सगळ्यांनी हे लक्षात घ्या की आउटपुट मेथड जी आहे ह्या आउटपुट मेथडला प्रोडक्ट मेथड असं सुद्धा म्हटलं जातं. आता धिस मेथड अप्रोच नॅशनल इन्कम फ्रॉम आउटपुट साइड. आउटपुट साइड मीन्स अकॉर्डिंग टू धिस मेथड the economy is divided into a different sector such as agriculture sector, mining sector, manufacturing, small enterprises, commerce, transport, communication and other services. And the output and product method is following either by valuing all the final goods and services produced during year, so at their market price by adding up all the value of each higher stage of production and until these products are turned into the final product. राष्ट्रीय उत्पन्नाच्या या पद्धतीला मालसाठा पद्धत असं देखील म्हटलं जातं. आणि इकॉनॉमी इज डिव्हायडेड इंटू द डिफरंट सेक्टर. तर ॲग्रिकल्चर सेक्टर आहे, मायनिंग सेक्टर आहे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, स्मॉल सेक्टर आहे. तर या सर्व क्षेत्रांमध्ये अर्थव्यवस्था विभागलेली आहे. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धतीचा आपण अभ्यास करत असताना उत्पादन पद्धत आउटपुट मेथड ही पहिली पद्धत आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये पाहायला मिळते. मग अर्थव्यवस्था ही अनेक घटकांमध्ये विभागलेली आहे. जसं कृषी क्षेत्र आहे, तसं उद्योग क्षेत्र आहे, तसं सेवा क्षेत्र आहे. या पद्धतीमध्ये आपण एका वर्षाच्या कालावधीमध्ये उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू तयार होईपर्यंत वस्तूच्या उत्पादनात प्रत्येक टप्प्यावर ज्या मूल्यवाढ झालेली असते त्याचं मापन राष्ट्रीय उत्पन्नात केलं जातं.
आणि ते या पद्धतीच्या साहाय्यानं मापन केलं जातं. म्हणजे आर्थिक वर्षामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या सर्व वस्तू आणि सेवा आहेत त्याचं मापन हे उत्पादन पद्धतीमध्ये केलं जातं. व्हाईल यूजिंग दिस मेथड ऑलमोस्ट केअर मस्ट बी टेकन टू अवॉइड डबल काउंटिंग. आणि दोनदा मोजणी टाळण्यासाठी टू अवॉइड डबल काउंटिंग दिस मेथड सजेस्ट टू अल्टरनेटिव्ह अप्रोच फॉर द मेजरमेंट ऑफ GNP नॅशनल इन्कम मापन करण्यासाठी दोन म्हणजे एका वस्तूची दोनदा मोजणी होऊ नये यासाठी दोन ॲप्रोच सांगितलेले आहेत. एक आहे फायनल गुड्स ॲप्रोच आणि दुसरा आहे व्हॅल्यू ॲडेड ॲप्रोच. फर्स्ट आहे फायनल गुड ॲप्रोच आणि सेकंड आहे व्हॅल्यू ॲडेड ॲप्रोच. हे दोन ॲप्रोच आहेत. तर पहिला आपण बघणार आहोत फायनल गुड ॲप्रोच. आता फायनल गुड ॲप्रोचेसमध्ये वस्तू ज्या आहेत तुम्हाला माहीत आहेच की वस्तूची निर्मिती होत असताना प्रत्येक एका टप्प्यावरती वस्तूमध्ये मूल्य बदलत असते. आणि फायनल गुड्स मीन्स काय आहे तर फायनल गुड्स आर दोज गुड्स विच आर रेडी फॉर अ फायनल कन्झप्शन. And according to this approach, value of all final goods and services produced in a primary, secondary, and tertiary sector are included. The value of all intermediate transactions are ignored. Intermediate goods are involved in the process of producing final goods, and that is the final goods output purchased by a consumers. प्रत्येक वस्तूच्या निर्मितीसाठी या पद्धतीनुसार प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्रामध्ये उत्पादित केलेल्या सर्व वस्तूंच्या अंतिम मूल्य त्या वस्तूंच्या बाजार मूल्याची बेरीज केली जाते. इथे इंटरमिजिएट जे गुड्स आहेत ते या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व केले जात नाहीत. सो हेन्स द व्हॅल्यू ऑफ फायनल आउटपुट इन्क्लूड व्हॅल्यू ऑफ इंटरमिजिएट प्रोडक्ट. म्हणजे फक्त अंतिम वस्तूच या फायनल गुड्स ॲप्रोचमध्ये विचारात घेतल्या जातात. लिसन केअरफुली. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ अँड दिस व्हिडिओ विल हेल्प यू टू गेट 8 marks in a question's answer. So listen, be carefully. So final good approach may be this is a little bit difficult to understand. This concept is little bit difficult to understand, but listen carefully and this will help you. So that's final good approach. Means for example, a price of a bread include the cost of wheat, making of flour, etc. Wheat and flour are both intermediate goods. Their value are paid off during the process of production. In the value of a final product bread and the value of intermediate are already included. So thus the separate counting value of intermediate goods along with the counting of value of final goods would mean the double counting. So to avoid this, value of only the final product must be computed. फक्त याच्यामध्ये म्हणजे ब्रेडच्या किमतीमध्ये गव्हाचं तसं गव्हाचे पीठ तयार करणाऱ्या किमतीचा समावेश झालेला असतो. गहू आणि गव्हाचं पीठ या दोन्ही मध्यम वस्तू आहेत आणि उत्पादन प्रक्रियेत या वस्तूचं मूल्य दिलेलं असतं. म्हणून ब्रेड या अंतिम वस्तूचा समावेश हा मध्यम ब्रेड हा अंतिम वस्तूचे मूल्य मोजले जात असते आणि अंतिम वस्तूच्या मूल्याबरोबर जेव्हा मध्यम वस्तूचे मूल्य मोजले जाते तेव्हा त्या वस्तूची दुहेरी गणना होत असते. म्हणून दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तूच्या किमतीचं मूल्य हे राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केलं जातं. तर हा पहिला ॲप्रोच आहे फायनल गुड ॲप्रोच. सेकंड ॲप्रोच आहे जो आहे व्हॅल्यू ॲडेड ॲप्रोच. आणि व्हॅल्यू ॲडेड ॲप्रोचमध्ये की या ठिकाणी आपल्याला टू अवॉइड डबल काउंटिंग value added approach is used, and according to this approach value added at a
each stage of a production process is included. The difference between value of final output and inputs are each of a production is called a value added. GNP obtained as a sum of total of value added by all the different stage of production process the till final approach reach in hands of consumer to meet a final demand. So this can be explained with this table, and this is a table. So here look at this table. Here first stage calculated, first stage, suppose here final final total value is 500, total value is a 500. तो या ठिकाणी तुम्हाला टोटल व्हॅल्यू जी ॲडेड इक्वल दिसत आहे फायनल गुडची ती 150 प्लस 100 प्लस 150 प्लस 100 इज इक्वल 500 आहे. म्हणजे हाऊ इट ॲझ्युम दॅट, सी द इन द गिव्हन एक्झाम्पल, फार्मर प्रोडक्ट कॉटन and sell the cotton to the first cotton's price output is a 150, value of input is a 0 and value added is a 150. Then yarn 250, value of input increase 150 and value added 100. Then cloths are 400, value of inputs and value of output 250 and value added 150. Then या ठिकाणी शर्ट दिलेला आहे, फायनल शर्ट दिलेला आहे, व्हॅल्यू ॲडेड 500, व्हॅल्यू ऑफ इनपुट 400 अँड व्हॅल्यू ॲडेड इज 100 अँड टोटल व्हॅल्यू इज 500. म्हणजे या ठिकाणी विविध टप्प्यावर समाविष्ट झालेल्या मूल्यांची बेरीज आपल्याला दिसत आहे की पहिल्या टप्प्यामध्ये 100 रुपीज हे कापसाची किंमत आहे. त्याच्यानंतर जेव्हा तो कापूस बाजारात सूत त्याचं तयार झालं त्यावेळेला त्याची 250 रुपीज प्राईस झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ इनपुट्स जर आपण बघितलं तर 150 आहे आणि व्हॅल्यू ॲडेड किती झालेले आहे तर 100 झालेली आहे. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक एक अंतिम टप्प्यापर्यंत या वस्तूची किंमत ही 500 झालेली आहे. आणि म्हणून to avoid double counting, either the value of final output means a shirt in case of some value added process of production should be taken to estimate the national income. म्हणून शर्टची किंमत, कारण या प्रोसेसमध्ये शर्टमध्ये त्या सर्व टप्प्यांच्या किमतीत वाढलेल्या किमतीचा समावेश केलेला आहे आणि शर्टची अंतिम किंमत जी आहे ती 500 रुपीज आहे. तर राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तूच्या मूल्याचाच समावेश केला जात असतो. म्हणून याला मूल्यवर्धित पद्धत असं म्हणतात. आता या ठिकाणी प्रिकॉशन्स आपल्याला दिलेले आहेत की राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना अनेक जे प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत किंवा दक्षता घ्यायचे आहेत टू अवॉइडिंग डबल काउंटिंग. तर पहिली दक्षता आहे जी टू अवॉइड डबल काउंटिंग, ओनली व्हॅल्यू ऑफ फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस मस्ट बी टेकन इन टू द अकाउंट. देन आहे गुड्स यूज्ड फॉर सेल्फ कन्झप्शन बाय फार्मर should be estimated by guesswork that input value of good produce to self consumption and it include in a national income. म्हणजे दोनदा मोजणी टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तूचं मूल्य मोजलं जातं. शेतकऱ्यांनी स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेल्या वस्तूचं मूल्य अंदाजे समाविष्ट करण्यात येते. द इनडायरेक्ट टॅक्सेस include in a market price so are to be deducted and subsidy given by the government to certain product should be added to accurate estimation of a national income. अप्रत्यक्ष कर हा वस्तूच्या किमतीमध्ये समाविष्ट असतो, त्यामुळे अप्रत्यक्ष कर हा वगळण्यात येतो, परंतु सबसिडी जी आहे ती सरकारकडून दिली जाते, त्यामुळे सबसिडी ही ॲड केली जाते. देन आहे चेंज इन प्राईज व्हाईल इव्हॅल्युटेड आउटपुट
Change in the price level between the different years must be taken into the account. बऱ्याचदा वस्तूंच्या किमतीत जो बदल होत असतो तो बदल विचारात घेणं गरजेचं आहे. व्हॅल्यू value of export should be added and value of import should be deducted. Depreciation cost input, that depreciation cost of asset should be deducted, and sale and purchase of second hand good should be ignored as it not a part of current production. म्हणजे ज्या दक्षता घेणं गरजेचं आहे की बऱ्याच वेळेला निर्यातीचं मूल्य मिळवलं जातं, इन्क्लूड केलं जातं, आयातीचं मूल्य वगळण्यात येतं. डेप्रिशिएशन कॉस्ट म्हणजे भांडवलाचा जो खर्च असतो, घसारा मूल्य आहे ते उत्पन्नात मोजू नये. जुन्या सेकंड हँड वस्तू ज्या आहेत त्या राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जाऊ नये. तर अशा पद्धतीनं इन इंडिया द आउटपुट मेथड is applied to agriculture, mining, manufacturing and including handcrafts, is not applied for transport, communication and the commerce sectors. So this is the first method, output method. नेक्स्ट मेथड आहे इन्कम मेथड. हा खूप मोठा भाग आहे आणि त्यामुळे कदाचित हा व्हिडिओ खूप मोठा होण्याची शक्यता आहे. पण एका वेळेला या तिन्ही मेथड जर तुम्ही अभ्यासल्या काळजीपूर्वक तर तुम्हाला समजायला सोपं जाईल आणि त्याच्यासाठी हा थोडासा मोठा व्हिडिओ बनवत आहे. तर तो सगळ्यांनी शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका, कारण बऱ्याच वेळेला हा जो भाग आहे मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम हा खूप इम्पॉर्टंट भाग आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी हा जो व्हिडिओ आहे तो काळजीपूर्वक ऐका. तर नेक्स्ट आपली मेथड आहे इन्कम मेथड. In this method, the measuring national income is also known as a factor cost method. And this method approach national income from a distribution side. फर्स्ट आपली जी साईड आपण बघितलेली होती की फर्स्ट मेथडमध्ये आपण अशा क्षेत्रातल्या डिफरंट सेक्टर डिवाईड ॲग्रिकल्चर, मायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग या क्षेत्रातले बघितलेले होते, म्हणजे प्रोडक्शनशी रिलेटेड. आता या जी सेकंड मेथड जी आहे ही सेकंड मेथड डिस्ट्रीब्युशन साईड मेथड आहे. सो अकॉर्डिंग टू धिस मेथड द इन्कम पेमेंट received by all the citizen of a country in a particular year are added up, and that is income to accurate all factor of production by the way of rent, wages, interest and profit are all added together. But income received in a form of transfer payments are ignored. So data pretending income are obtained from the different source, for instance from income tax return report, book of account as well as estimate for a small income. दिस इज अवर सेकंड मेथड. या पद्धतीमध्ये इथे बघा काय सांगितलेलं आहे. अकॉर्डिंग टू धिस मेथड, लिसन केअरफुली, अकॉर्डिंग टू धिस मेथड द इन्कम पेमेंट रिसीव बाय ऑल सिटीजन ऑफ अ कंट्री इन अ पर्टिक्युलर इयर, एका वर्षामध्ये, एका विशिष्ट आर्थिक वर्षामध्ये देशातल्या नागरिकांनी मिळवलेल्या उत्पन्नाची मोजणी या इन्कम मेथडमध्ये केली जाते. आता हा जो डेटा आहे की लोकांनी उत्पन्न किती कमवलेलं आहे ही जी सगळी माहिती आहे ही माहिती कुठून मिळते? तर डेटा प्रिटेंडिंग इन्कम ऑब्टेन फ्रॉम डिफरंट सोर्स, फॉर इन्स्टन्स फ्रॉम द इन्कम टॅक्स रिटर्न रिपोर्ट, बुक ऑफ अकाउंट्स ॲज वेल ॲज एस्टिमेट्स फॉर स्मॉल इन्कम. हे जे अहवाल असतात या सगळ्यामार्फत लोकांच्या उत्पन्नाची माहिती ही सरकारला मिळत असते आणि त्यातून राष्ट्रीय उत्पन्नामध्ये देशातल्या नागरिकांनी मिळवलेल्या उत्पन्नाचा समावेश हा होत असतो. तर या मेथडमध्ये जर आपण बघितलं की काही फॅक्टर्स ऑफ पेमेंट सांगितलेले आहे की उत्पादन घटकांना दिले जाणारे जे मोबदले आहेत त्या मोबदल्यांचा समावेश या पद्धतीमध्ये होत असतो. त्याच्यानंतर ह्या पद्धतीमधल्या प्रिकॉशन्स कोणकोणत्या आहेत की ज्या विचारात घेणं गरजेचं आहे. तर फर्स्ट प्रिकॉशन आहे the following precautions should be taken. Transfer income
or transfer payment like scholarship, gift, donation, charity, old age pension, unemployment allowance, etc. should be ignored. Then all unpaid services like service of housewife, teachers teaching her and his child should be ignored. Any income from sale a second hand good like a car, house should be included, should be ignored. Then income from sale shares, bond should be ignored as they do not add anything to a real national income. Revenue by all source of government through direct tax should be ignored. It is only transfer of income. Undistributed profit of companies, income from government property, payments from public enterprises such as water supply should be included. Inputted estimate value production kept for self consumption, input rate owner house should be included. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना उत्पन्न पद्धतीमध्ये ह्या सर्व प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे की ट्रान्सफर इन्कम जे आहे ते शुड बी इग्नोर. ट्रान्सफर इन्कम शुड बी इग्नोर. अनपेड सर्व्हिसेस शुड बी इग्नोर. एनी सेकंड हँड sale of a second hand goods should be ignored. Income from sales and bonds should be ignored. Revenue receipt government through should be ignored. Undistributed profit of companies जे आहे ते शुड बी इन्क्लूड. आणि इनपुट व्हॅल्यू जे आहे जे सेल्फ कन्झप्शन असेल, त्यानंतर रेंट ऑफ ओनर असेल, हाऊसेस असेल, शुड बी इन्क्लूड. तर दीज ऑल प्रिकॉशन्स, तर ह्या सर्व प्रिकॉशन्स आहेत. सो इन इंडिया नॅशनल इन्कम कमिटी टू सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन यूज इन्कम मेथड टू ॲडिंग अप इन्कम अरायझिंग फ्रॉम ट्रेड, transport, professional and the liberal art and public administration and domestic services. तर ही जी पद्धत आहे ही पद्धत भारतामध्ये केंद्रीय सांख्यिकीय संघटनाद्वारे राष्ट्रीय उत्पन्न मापन करण्यासाठी केली जात असते. आणि मग वाहतूक असेल, व्यापार असेल, व्यवसाय असेल, या सर्व क्षेत्रांसाठी या पद्धतीचा वापर केला जातो. नेक्स्ट आपली जी मेथड आहे ती आहे एक्सपेंडिचर मेथड. एक्सपेंडिचर मेथड या मेथडला आउटले मेथडसुद्धा असं म्हटलं जातं. आणि अकॉर्डिंग टू धिस मेथड, एक्सपेंडिचर मेथड, टोटल एक्सपेंडिचर इन्कर्ड बाय सोसायटी इन अ पर्टिक्युलर इयर is added together and income can be spent either the consumers goods and capital goods, so that we can get national income by summing up all consumption expenditure, investment expenditure made by all the individual firm as well as the government of country during year. थर्ड जी मेथड आहे ती आउटले मेथड किंवा एक्सपेंडिचर मेथड आहे. या पद्धतीद्वारे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं. आणि त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना एकूण ज्या राष्ट्रीय उत्पन्न आहे या पद्धतीद्वारे, खर्च पद्धतीद्वारे एका वर्षाच्या कालावधीत सर्व व्यक्ती, उद्योग संस्था, शासनानं केलेल्या उपभोगावरील खर्चाची आणि गुंतवणुकीची बेरीज ही या राष्ट्रीय उत्पन्नात केली जाते. मग राष्ट्रीय उत्पन्न मापन करत असताना याच्यामध्ये NI+C+I+G+X-M+R-P हे एक्सपेंडिचर मेथडमध्ये नॅशनल इन्कम मापन करत असताना विचारात घेतले जातात. म्हणजे सी म्हणजे प्रायव्हेट फायनल कन्झप्शन एक्सपेंडिचर आहे. दॅट एक्सपेंडिचर बाय द हाऊसहोल्ड अँड नॉन ड्युरेबल गुड्स सच एज फूड विच आर यूज्ड. इंटरमिजिएट एक्सपेंडिचर ऑन ड्युरेबल गुड्स सच एज कार, कम्प्युटर, टेलिव्हिजन सेट, वॉशिंग मशीन etc. and which are generally used for a longer period of time, and the expenditure and services like transport service and medical service are. म्हणजे खाजगी कुटुंबाने जे अन्न, वस्त्र, निवारा त्याचबरोबर टिकाऊ वस्तूंवरती जो खर्च केला जातो तो खर्च खाजगी अंतिम उपभोग खर्च म्हणून विचारात घेतला जातो. नेक्स्ट आहे ग्रोस डोमेस्टिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट जो आहे, इट्स रिपर इन्व्हेस्टेड मेड बाय प्रायव्हेट बिझनेसमॅन ऑन द रिप्लेसमेंट, रिन्युअल, न्यू इन्व्हेस्टमेंट,
खाजगी उद्योजकांनी जो नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी, पुनर्स्थापन करण्यासाठी हा खर्च केलेला असतो. देन आहे गव्हर्नमेंट कन्झम्पशन अँड एक्सपेंडिचर. गव्हर्नमेंट फायनल कन्झम्पशन रिफर्स टू इन्करेड बाय गव्हर्नमेंट ऑन व्हेरियस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस like law, order, defense and education, etc. And government investment like refer to government creating infrastructural facility like construction of road, railway, bridge, a dam, canal, which is used for a business sector to product goods and services in economy. सरकारकडून केलेला जो खर्च असतो हा खर्च आहे या कन्झप्शन गव्हर्नमेंट कन्झप्शन अँड इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. आणि इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर रिफर्स टू दॅट इनकरेड बाय गव्हर्नमेंट क्रिएटिंग इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज. अँड कन्झप्शन एक्सपेंडिचर मीन्स दॅट क्रिएटेड व्हेरियस ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस लाईक लॉ अँड ऑर्डर, डिफेन्स अँड एज्युकेशन. नेट फॉरेन इन्व्हेस्टमेंटमध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट ऑफ अ कंट्री ड्युरिंग 1 year, एका वर्षात जो निव्वळ विदेशी व्यापार आहे त्याचा समावेश होतो. आणि नेट रिसिप्ट जे आहे ते डिफरन्स बिटवीन एक्सपेंडिचर इन्करेड बाय द फॉरेनर्स इन द कंट्री अँड द एक्सपेंडिचर इन्करेड ॲब्रॉड फ्रॉम रेसिडेंट. म्हणजे परदेशात राहणाऱ्या लोकांनी आणि परदेशातल्या लोकांनी केलेला जो खर्च आहे तो नेट रिसिप्ट आहे. तर अशा प्रकारे एक्सपेंडिचर मेथडमध्ये आउटले मेथड असं म्हणतात. आणि या पद्धतीमध्ये सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मापन केलं जातं. म्हणजे सर्व व्यक्तींनी उपभोगावर आणि गुंतवणुकीवर केलेला खर्चाचं मापन ह्या आउटले मेथडमध्ये केलं जातं. आता याच्यात काही प्रिकॉशन्स आपल्याला दिलेले आहेत की इंटरमिजिएट गुड्स आहे. म्हणजे फर्स्ट प्रिकॉशन काय दिलेलं आहे की एक्सपेंडिचर ऑन ऑल इंटरमिजिएट गुड्स अँड सर्व्हिसेस शुड बी इग्नोर and to avoid double counting. Expenditure on the repurchase of second hand goods, जे जुन्या वस्तूंची खरेदी विक्री केली जाते, शुड बी इग्नोर करायचे आहे. कारण ते करंट प्रोडक्शन नाही आहे, या वर्षीचं ते प्रोडक्शन नाही आहे. त्यामुळे जुन्या वस्तूंची खरेदी विक्री राष्ट्रीय उत्पन्नात मापन केली जात नाही. त्यामुळे दिस इज प्रिकॉशन आहे. देन ट्रान्सफर पेमेंट लाईक स्कॉलरशिप, ओल्ड एज पेन्शन, अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स शुड बी इग्नोर. देन रिपर्चेस फायनान्शियल असेट like shares, bond, debenture should not include and the such transaction do not that the flow of goods and services. Indirect taxes should be deducted. Expenditure on final goods and services should be included, and subsidy, remember that subsidies should be included. So out of these three methods, output method, income method and output method and the income method are extensively used and in advanced country USA and UK. But the income method is popular. Expenditure method is rarely used in any country because it's a practical difficulties. In India, Central Statistical Organization adopt the combination of output method, income method टू एस्टिमेट नॅशनल इन्कम ऑफ इंडिया. तर अशा पद्धतीनं भारतामध्ये जर आपण बघितलं तर भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मापन करण्यासाठी केंद्रीय सांख्यिकीय संघटना उत्पन्न आणि उत्पादन पद्धतीचा उपयोग करते. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट. I repeat, listen again. In India, Central Statistical Organization adopt the combination of output method and income method to estimate national income of India. Okay, now here finished 3 methods. We cover of first method is the production method, second method is income method, and third method is expenditure method. राष्ट्रीय उत्पन्न मापन करत असताना या तिन्ही पद्धतींच्या द्वारे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केलं जातं. कदाचित हा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला असेल, पण तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.